महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाची स्थापना 6 जून 2005 साली झाली. विजेचे महावितरण व्हावे या उद्देशाने शासनाची ही अत्यावश्यक सेवा असणारी यंत्रणा खाजगी कंपन्यांना देण्यात आली. परिणामी अनेक सदोष वीज वितरणात निर्माण झालेले आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी सभागृहात तर जनता रस्त्यावर उतरून महावितरण कंपनीविरुद्ध आक्रोश व्यक्त केलेले आहेत. तरीही शासन यांच्याकडे कानाडोळा करत आहे. यात आणखी भर टाकणारी दुर्दैवी गोष्ट म्हणजे देशातील बडे भांडवलदार अदानीला केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशन या योजनेअंतर्गत संपूर्ण देशात स्मार्ट अथवा प्रीपेड मीटर लावण्याचा कार्यक्रम 17 ऑगस्ट 2021च्या अधिसूचनेनुसार जाहीर केला. महाराष्ट्र शासनाने दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतला. देशातील 25 कोटी ग्राहकांचे मार्च 2026 पर्यंत मीटर बदलण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. प्रति स्मार्ट मीटरची किंमत 11,986 रुपये एवढी आहे. सुधारित वितरण क्षेत्र योजना RDSS या योजनेअंतर्गत काम सुरू करण्यात आले आहे. 60% अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे. उर्वरित 40% रक्कम हे महावितरणने कर्जाद्वारे उभी करावयाचे आहे. याचा अर्थ असे की दिनांक 1 एप्रिल 2025 रोजीपासून लागू होणाऱ्या नवीन वीज दरामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे. अदानीकडे 10 वर्षाची मालकी राहणार आहे. अर्थातच राज्य शासन राज्यातील जनतेच्या खिशातले 25,000 कोटी रुपये वीज चोरी, वीज गळती आणि भ्रष्टाचाराच्या नावाखाली लुटत आहेत. वीज महामंडळ अदानीच्या घशात घालण्याचा दुर्दैवी घाट घातलेला आहे, अशी जळजळीत टीका ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी माकपाच्या सर्वसाधारण सभेत केली. भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने बुधवार दिनांक 12 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता दत्तनगर पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय येथे जिल्हा समिती सदस्य कॉम्रेड विल्यम ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी स्मार्ट मीटर प्रश्नी महावितरण कार्यालयावर 23 एप्रिल 2025 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढण्याचा निर्धार केलेला असून त्यासाठी जनतेत स्मार्ट मीटर तोटे व धोक्यासंबंधी प्रबोधन करण्याचे आवाहन केले. शेतापर्यंत वीज पोहोचलेली आहे. प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचलेली आहे. प्रत्येक कारखान्यात वीज पोहोचलेली आहे. हे स्मार्ट मीटर बिल सगळं त्या क्षणाला बंद आणि किती पैसे द्यावे लागणार आहे माहिती आहे. त्याच्यामध्ये सांगण्यात आलं तर एकदा स्मार्ट मीटर बंद पडलं सगळं बिल देऊन 377 रुपये भरावं लागेल. यावेळी मंचावर पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर, पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य ॲडव्होकेट MH शेख, राज्य समिती सदस्य कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती.